राहतो, आम्हाला कसलाही मोह नाही. बंद करा आणि अनंत अनंत दैत्यराज सर्व देव श्रेष्ठ आहे व त्या दृष्टीने चालक मालक असून त्यांनी सेवा करणे कर्म प्राप्त आहे. फक्त कृतीतावर जाणारी अक्षराला जयजयकार आणि प्रत्येक बाबाच्या जगाला आवाज आहे आणि सारखं असं केलं नाही तर उद्याला सूर्यास्त्र बनवणार आहे. नारायण देह पंढरी आत्मा श्रीहरी देह पंढरी आत्मा श्रीहरी गुरु ज्ञानाने आई प्रचिती खरी गुरु ज्ञानाने आई प्रचिती खरी गुरु ज्ञानाने आई प्रचिती खरी देह पंढरी आत्मा श्रीहरी देह पंढरी आत्मा श्रीहरी गुरु ज्ञानाने आली प्रचिती खरी गुरु ज्ञानाने आली प्रचिती खरी देह पंढरी आत्मा श्रीहरी देह पंढरी आत्मा श्रीहरी गुरु ज्ञानाने आली प्रचिती खरी गुरु ज्ञानाने आली प्रचिती खरी गुरु ज्ञानाने आली प्रचिती खरी देह पंढरी आत्मा श्रीहरी देह पंढरी आत्मा श्रीहरी गुरु ज्ञानाने आली प्रचिती खरी गुरु ज्ञानाने आली प्रचिती खरी गुरु ज्ञानाने आली प्रचिती खरी देह पंढरी आत्मा श्रीहरी देह पंढरी आत्मा श्रीहरी गुरु ज्ञानाने आली प्रचिती खरी गुरु ज्ञानाने आली प्रचिती खरी ओ चंद्रभागा ज्ञान गंगार भाव भक्तीच्या उठवी तरंगार भाव भक्तीच्या उठवी तरंगा भाव भक्तीच्या उठवी तरंगा ओ चंद्रभागा ज्ञान गंगार भाव भक्तीच्या उठवी तरंगार भाव भक्तीच्या उठवी तरंगा भाव भक्तीच्या उठवी तरंगा जय सचेतनार करी निर्मळ मनार जय सचेतनार करी निर्मळ मनार वय उजळी भरुनी माझी या अंतरी देह पंढरी आत्मा श्रीहरी देह पंढरी आत्मा श्रीहरी गुरु ज्ञानाने आली प्रचिती खरी गुरु ज्ञानाने आली प्रचिती खरी नारायण 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 हे दैत्यराज या दो गरीब ऋषीमुनींना मारण्यातला शोभत नाही. नारायण कोण आपण कसं काय बरं नारायण नारायण हे दैत्यराज मी अखंड त्रिकोण भ्रमण करणारा मी नारद मला कोणाची अनुमती लागत नाही.
परंतु आपणास एवढंच सांगवायचं आलो होतो की या गोड मुलीवरती अत्याचार करण्यापेक्षा देवांवरती राज्य करा तर तुमचं कल्याण होईल. नारायण नारायण. काय तुझे देवांवरती अत्याचार करा म्हणजे त्या देवाला बंधुवादात बंद करू की माझे त्रास म्हणून देवेंद्रावरती स्वारी करा तर तुमच्या दुष्खंडात तुमच्या कुळाचा जय जयकार होईल. नारायण नारायण. पण त्या त्रिकंडाचा स्वामी मी. नारायण नारायण. ठीक आहे येतो मी. नारायण नारायण. तुला मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. तुला मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. बहुमोलाचे हेरा भले जीवन. बहुमोलाचे हेरा भले जीवन. मानवा तू मानुसवन. मानवा तू मानुसवन. तुला मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. तुला मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. बहुमोलाचे लाभले जीवन. मानसा तू मानुसवन. बहुमोलाचे लाभले जीवन. मानसा तू मानुसवन. तुला मानवाया ठाई पुन्हा पुन्हा नाही. तुला मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. बहुमोलाचे लाभले जीवन. बहुमोलाचे लाभले जीवन. मानवा तू मानुसवन. मानवा तू मानुसवन. तुला मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. तुला मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. बहुमोलाचे लाभले जीवन. मानसा तू मानुसवन. बहुमोलाचे लाभले जीवन. मानसा तू मानुसवन. स्वतःपायी माधवीला तिथे तू अंतरंग. मानवाच्या जातीला तू लाविला कळंग. मानवाच्या जातीला तू लाविला कळंग. मानवाच्या जातीला तू लाविला कळंग. स्वतःपायी माधवीला तिथे तू अंतरंग. मानवाच्या जातीला तू लाविला कळंग. मानवाच्या जातीला तू लाविला कलंक. मानवाच्या जातीला तू लाविला कलंक. बहुमोलाचे लाभले जीवन. बहुमोलाचे लाभले जीवन. मानसा तू मानुसवन. मानसा तू मानुसवन. मुलीवाल्याला स्वामीला प्रथम स्वामी रथा हिंगला. ती अमरावती कामे करतो त्या ब्रह्मोत्सरा आणि त्या असे करतो.
नारायण नारायण टाळ मृदुंगा धरुणी साथ हरिनामाच्या जागजरात चंद्रभागे तिरी उभारी देवारी देवाल तुझ्या राऊळात वै 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 विठ्ठल विठ्ठल नाम स्मरो मनात विठ्ठल विठ्ठल नाम स्मरो मनात विठ्ठल नाम स्मरो मनात विठ्ठल विठ्ठल नाम स्मरो मनात टाळ मृदुंगा धरुणी साथ हरिनामाच्या गजरात चंद्रभागेती उभी देवरी देवाल तुझ्या राऊळात हो विठ्ठल विठ्ठल नाम स्मरो मनात विठ्ठल विठ्ठल नाम स्मरो मनात विठ्ठल विठ्ठल नाम स्मरो मनात नारायण 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 यावेळेला मुनिवर या आनंदाच्या क्षणी कोणती शुभवार्ता घेऊन आला नारायण नारायण देवेंद्र तू या इथला राजा आले याचा तुला कदाचित विसर पडत चालला आहे आणि या प्राणी मात्रांची लक्ष केलं होतं हे सुद्धा नाही नारायण नारायण असा कोणता अनर्थ घडलाय प्रणाम पिताश्री प्रणाम विरात्मा अरे मुली असे भ्रमात न ठेवता उदात सांगावे कोणते कार्य चुकले आमचे नारायण नारायण आपण तर सर्व धर्म सर्व ठाई आहात आपणास मी तरी काय सांगावे परंतु आपणास एवढे सांगू इच्छितो की ज्ञानारी या राक्षसाने सर्वत्र आहार माजवला आहे आणि ते आता आपल्यावरती चाल करून येत आहे म्हणून आपल्याला सावध करण्यासाठी आलो आहे नारायण नारायण मुनिवर्य आपण योग्य वेळी आला त्या त्याचा वेळीच बंदोबस्त करायला हवा आमच्यावर चाल करून येतो म्हणजे काय देवेंद्र आम्ही नारायण 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 जीवा शिवाचे जडले नाते जीवा शिवाचे जडले नाते सफल झाले का
शिवाचे घडले नाते सफल झाले काम सफल झाले काम पाहिलाय गणगणवासी राम पाहिलाय गणगणवासी राम पाहिलाय गणगणवासी राम जीवा जीवाचे जडले नाते जीवा जीवाचे जडले नाते सफल झाले काम सफल झाले काम पाहिला गणगणवासी राम पाहिला गणगणवासी राम पाहिला गणगणवासी राम उन्मत्त झालेला नगारी व्यक्तीवर साल करू जातोय इथल्या नगरीवर देखते ना ही अमरावती हे वैभव मामा देवांचं प्रतीक आहे लक्ष दिला तर तुझी भेट केली जाणार नाही देखते ना तुला माझ्या शक्तीचा प्रभाव ठाऊक नाही का हे काम बदलण्याचं काम आम्हा देवांचं आहे सांभाळ 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 तुझी रक्षा. नारायण नारायण विठ्ठला 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 माय बापा
द्रुपदावे तू श्रीरंगा ज्ञानदेवे जपिला पाया तुझा कळचा रंगा ज्ञानदेवे जपिला पाया तुझा कळचा रंगा असला गलिया जीवा द्रुपदावी श्रीरंगा असला गलिया जीवा द्रुपदावी श्रीरंगा ज्ञानदेवे जपिला पाया तुझा कळसा रंगा ज्ञानदेवे जपिला पाया तुझा कळसा रंगा असला गलिया जीवा द्रुपदावी श्रीरंगा असला गलिया जीवा द्रुपदावी श्रीरंगा चराचरामध्ये देवा विटेवर व्यापली जागा विटेवरी व्यापिली जागा विटेवरी व्यापिली जागा विटेवरी व्यापिली जागा विटेवरी व्यापिली जागा घोडा बसलेली रे देवा डोळ्यामध्ये चंद्रभागा डोळ्यामध्ये चंद्रभागा डोळ्यामध्ये चंद्रभागा डोळ्यामध्ये चंद्रभागा डोळ्यामध्ये चंद्रभागा भेटाया माऊलीला कालेकरांच्या रांगा भेटाया माऊलीला कालेकरांच्या रांगा असला गलिया जीवा द्रुपदावी श्रीरंगा असला गलिया जीवा द्रुपदावी श्रीरंगा ज्ञानदेवे जपिला पाया तुझा कळसा रंगा ज्ञानदेवे जपिला पाया तुझा कळसा रंगा असला गलिया जीवा द्रुपदावी श्रीरंगा असला गलिया जीवा द्रुपदावी श्रीरंगा नारायण 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 नावे नागमणी आहे आज आपण वैकुंठावर आहात काहीतरी बातमी असणार प्रणाम विष्णुदेवा तुम्ही सर्व पालक आहात परंतु तुम्हाला मी काय सांगावं इकडे सर्व देव भयभीत होऊन सैरावायला पळत आहेत हे मला पाहत नाही म्हणून हे केलं नारायण नारायण नारद मुनी आपण त्रिकाल ज्ञानी असून यावर काहीतरी उपाय सुचवावा. नारायण नारायण म्हणूनच आलो देवी लक्ष्मी माते इथवर मी ज्या वेळेला श्री गणेशाने आराधना करण्याच्या वेळेस तुम्हाला एक वृत्तांत दिला होता त्याची आठवण करावी म्हणून आलो इथवर. नारायण नारायण मुलीवरील आपण बरोबर आपला देवी लक्ष्मी आठवा त्यावेळी काय घटना घडली होती. लक्ष्मी देवी श्री गणेशाचे महत्व विस्मृत आहे. त्याची आपण आराधना केल्यास निश्चित फळ प्राप्त होईल. हे देवी सगुण निर्गुण सुखकारक दुःखहारक या त्या गणेशाची आपण उपासना करावी आणि आम्हाला तो मार्ग सांगावा. नाथ आपण योग्य उपाय सुचवला आहे. चला आपण श्री गणेशाची आराधना करूया. चला देवा हो येतो मी. नारायण नारायण बैसुनिया तुम्ही उंदरावरी बैसुनिया तुम्ही उंदरावरी भगवंत तुम्ही आज भूमीवरी भगवंत तुम्ही आज भूमीवरी बैसुनिया यावे तुम्ही उंदरावरी बैसुनिया यावे तुम्ही उंदरावरी भगवंत तुम्ही या भूमीवरी भगवंत तुम्ही या भूमीवरी भगवंत तुम्ही या भूमीवरी बैसुनिया यावे तुम्ही उंदरावरी बैसुनिया यावे तुम्ही उंदरावरी भगवंत तुम्ही आय भूमीवरी भगवंत तुम्ही आय भूमीवरी भगवंत तुम्ही आय
भूमीवरी बैसुनिया यावे तुम्ही उंदरावरी बैसुनिया यावे तुम्ही उंदरावरी भगवंत तुम्ही या भूमीवरी भगवंत तुम्ही या भूमीवरी भगवंत तुम्ही या भूमीवरी ओ वाट पाहतो मी तुझ भेटण्याची आतुर लागे ओढवणाची आतुर लागे ओढवणाची आतुर लागे ओढवणाची ओ वाट पाहतो मी तुझ भेटण्याची आतुर लागे ओढवणाची आतुर लागे ओढवणाची आतुर लागे ओढवणाची आळवीतो मी तुझला सदांतरी आळवीतो मी तुझला सदांतरी भगवंत तुम्ही या भूमीवरी भगवंत तुम्ही या भूमीवरी भगवंत तुम्ही या भूमीवरी नारायण नारायण चला आपण गणेशाचं घराला जाऊया. ओम श्री गणेशाय वंदन हे गौरी गणेशा पूर्वावी माती मनीषा वंदन हे गौरी गणेशा पूर्वावी माझी मनीषा वंदन हे गौरी गणेशा गणेशा पूर्वावी माझी मनीषा वंदन हे गौरी गणेशा पूर्वावी माझी मणी शिव गौरी गणा करीतो वंदना शिव गौरी गणा करीतो वंदना वंदन हे गौरी गणेशा पूर्वावी माझी मनीषा वंदन हे गौरी गणेशा गणेशा पूर्वावी माझी मनीषा शिव गौरी गणा तुलसी नंदना शिव गौरी गणा करतो वंदना वंदन हे गौरी गणेशा गणेशा वंदन हे गौरी गणेशा गणेशा पूर्वावी माझी मनीषा वंदन हे गौरी गणेशा गणेशा पूर्वावी माझी मनीषा गणपती बाप्पा मंगलमूर्ती श्री भवानी हे बाळ असा जवळ ये आजपासून तुमच्या या त्रैलोक्यात पूर्णानंद या नावाने ओळखला जाशील. लक्ष्मी माते देव हो, तुम्ही निश्चिंत राहा. मी घेतो त्या ज्ञानाने देवत्याचा समाचार. गणपती बाप्पा
शेवटला स्वतंत्र बनवून सोडलाय. दैत्यराज, आपल्या दैत्यकुला देणारा पुत्र, त्या गणेशाच्या आराधनाचा पुत्र म्हणजे काय? दैत्यराज, माझा यावर विश्वास बसत नाही आणि आता तर तो तत्वज्ञान सांगू लागला आहे आणि असा घडला तर आपल्या कुलात परिवर्तन होईल. याला वेळीच बंदोबस्त करायला हवा दैत्यराज. हे माझा मी दुर्भाग्य समजतो. मला आपल्या दैत्यकुलात देण्याचा काही अधिकार नाही. दैत्यराज, थोडा धीर धरावा. ही तर त्या देवांची नसावी. ठीक आहे. शरद, सुमोताईने हजर करा. ठीक आहे. प्रणाम पिताजी. आशीर्वाद असो. आजची सेवकाकडे बोलावणे केले. चल मुलगा. गणेशाय नमः. ओम गणेशाय नमः बोलतो कर. ही दैत्यकुलाला जय जयकार कर. मी श्री गणेशाचा भक्त आहे. मला पूर्ण करावीच लागते. जर बंधना केले तुझ्या शिराशात करत नाही. दैत्यराज, थोडा धीर धरावा. अचानक मोठा अनर्थ होऊ शकतो. माल सुबो, माल सुबो, आपण दैत्य कुलाच्या बळाला आहोत. त्या देवाने आपल्या कुलात वारंवार कलंकित केलं आहे. त्यांचं नाव घेणंही आपल्या कुलात व्यक्त आहे. त्यामुळे तू सर्व सोडून दैत्य विद्या शिकावे. दैत्याचार्य, माझा दिनक्रम ठरल्याप्रमाणे यात कोणताही बदल होणार नाही. क्षमा असावी. वाल सुबो, त्या गणेशाची आराधना कशी काय करू लागला? दैत्याचार्य, माझ्या आई गर्भवती असताना शुक्राचार्य यांनी सर्व मान्य सेव्य म्हणजे काय हा प्रश्न विचारला होता. त्यावेळी त्याच्यावर बरीच मोठी कथा सांगितल्या. समरूपधारी श्री गणेश हा सेव्य, तोच परब्रह्म स्वरूपातील सेवा उपासना, तोच सर्वांचं संकटापासून रक्षण करील असा उपदेश दिला. त्यावेळी माझी आत्मासून मी पूर्णपणे गणपती आहे. थोडा धीर धरावा. अशाने मोठा अनर्थ होऊ शकतो. देव देव देव, त्या देवाने आपल्या कुलात वारंवार कलंकित केले. त्यावर काहीतरी उपाय काढायला हवा. नाहीतर मोठा अनर्थ होऊ शकतो. ठीक आहे. ठीक आहे दैत्यराज, यावर मी उपाय करतो. येतोच मी. ठीक आहे. अशा रीतीने उन्मत्त होऊन येणारी आपल्या पुत्राला मारहाण करतो आणि गजाननाची आराधना करण्यास मात्र तो बाळ पूर्णपणे गणेशाची आराधना करीत असतो. त्याच्या हाल हाल केले जातात, परंतु तो गणेशाची आराधना ब्रह्मशा करत असतो. मात्र त्याचा पिता ज्ञानाने राक्षस उत्पन्न होऊन त्याचे हाल हाल करत असतो. मात्र तो बाळ देव कुलामध्ये
गजाननाची आराधना करत असतो, गजाननाची आराधना करत असतो, गजाननाचा धावा करत असतो. उद्बंध झालेला नेणारी राक्षस, उद्बंध झालेला नेणारी राक्षस मात्र ऐकण्यास तयार नाही. तो आपल्या बाळाला आपल्याला मारत असतो, मात्र त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र तो बाळ गणेशाच्या नामाचा जप करत असतो, गणेशाच्या नामाचा जप करत असतो. पिताजी, पिताजी, आपण असं करून मला छळ करू नका. श्री गणेश सर्वव्यापी आहे. नाही आज त्रिखंडाचा सोमे त्या त्रिखंडामध्ये माझ्यापेक्षा कोणीच शूरवीर मला कळेल. पाहतो तुला कोण वाजवता त्यातून आणि दाखल तुला गणेशा कुठे आहे तो? श्री गणेश सर्वव्यापी आहे. तो पहा, तो पहा. माझा श्री गणेश येत आहे. तो पहा, तो पहा. माझा श्री गणेश येत आहे. गणेशाची आराधना करत असताना, गणेशाची आराधना करत असताना, गणेशाचा जप करत असताना त्या बाळासाठी अखेर कृपयाचा गणेशाने हा उद्धार घेतला आणि त्या बाळाच्या जन्मामुळे धावून आला, बाळाच्या रक्षणासाठी धावून आला. यादारी फुलात जन्मलेला तो व्यक्ती बाळ, यादारी फुलात जन्मलेला बाळ मात्र देव गणेशाची आराधना करू लागला, देव गणेशाची आराधना करू लागला. मात्र गुंडाच्या बाळाच्या जपाई गणेशाला आपल्या भक्तासाठी प्रकट व्हावं लागलं. आपलं वाहन रुधिरासहित, आपले वाहन पुष्कासहित तो वाहन आपल्या भक्ताच्या भेटीला आला, आपल्या भक्ताच्या भेटीला आला. रसिक हो, ग्रस्त उपास शाहीर इतर सचिव सावंत यांच्या संकल्पनेतून निघालेला हा गट आणि सूत्रसंचार विनय बने यांच्या लिखणीतून सादर होतोय पूर्णानंद अवतार गणेशाचा, पूर्णानंद अवताराचा ज्ञानारी राक्षसाचा वध, अर्थात ज्ञानारी राक्षसाचा वध. अशा प्रकारे ज्ञानारी राज्याचा वध करण्यासाठी अखेर पूर्णानंद गणेश आपल्या ज्ञानारी दैत्याचा वध करण्यासाठी गणेशाने पूर्णानंद अवतार होऊन प्रकट झाला. गणपती बाप्पा अशा प्रकारे भरपूर युद्ध चालू होतं. ज्ञानारी दैत्य उन्मत्त होऊन देव भगवान त्रास देत असतो. मात्र त्याच्याच मुलामध्ये जन्मलेला तो वाहन गणेशाची तपश्चर्या करत असतो, देव मुलाची तपश्चर्या करत असतो. मात्र आपल्या भक्तासाठी पुन्हा एकदा गणेशाने पूर्णानंद अवतार घेऊन आपल्या भक्ताचं रक्षण केलं. उद्वत्त झालेला तो ज्ञानारी दैत्य त्याचा मरण एवढं आहे. रसिक हो, आपल्या समोर गीतकार, लेखक, शाहीर, ग्रंथोपासक संदीप सावंत आणि लेखक विनय बने यांच्या लेखणीतून सादर होतोय गणेशाचा पूर्णतः अवतार, अर्थात ज्ञानारी राक्षसाचा वध,